तर विधान परिषदेसाठी मिलिंद नार्वेकरांनी अर्ज दाखल केलाय। एरवी पडद्यामागनं सूत्र हलवणारे ठाकरेंचे शिलेदार पहिल्यांदाच थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। निवडणुकीसाठी मिलिंद नार्वेकर यांनी प्रतिज्ञापत्र सुद्धा सादर केलं। या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्यावरती एकही गुन्हा नोंदवलेला नसल्याचा उल्लेख आहे। तसंच त्यांचं शिक्षण 10वी पास असल्याचा उल्लेखही करण्यात आलाय। विधान परिषदेसाठी हे नाव देण्यात आलेलं आहे। नार्वेकरांच्या प्रतिज्ञापत्रात काय आपण बघतोय, शिक्षण 10वी पास। नार्वेकरांवरती एकही गुन्हा दाखल नाहीये किंवा नोंद नाहीये। बँक खात्यामध्ये 74,13,000 रुपये जमा आहेत। पत्नीच्या खात्यामध्ये 8,22,118 रुपये आहेत। बॉन्ड्स किंवा म्युच्युअल फंडामध्ये 50,000 रुपये आहेत। पत्नीकडे 12,40,82,526 रुपये आहेत। इतर पॉलिसीमध्ये गुंतवणूक ही 3,68,729 रुपयांची आहे। पत्नीची गुंतवणूक ही 67,88,558 रुपयांची आहे। वैयक्तिक कर्ज हे 26,38,160 रुपये आहे। पत्नीवरती 3,22,45,000 रुपयांचं कर्ज आहे। बँकेचं लोन हे 1,54,81,989 इतकं आहे। पत्नीवरती 38,94,807 रुपयांचं कर्ज आहे। तर वाहन, कोणतेही वाहन नसल्याची नोंद ही नार्वेकरांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात केली आहे। स्वतःकडे असलेल्या सर्व दागिन्यांची किंमत ही 71,28,189 रुपये आहे। पत्नीकडे असलेल्या सगळ्या दागिन्यांची किंमत 67,61,420 रुपये आहे। जमीन रत्नागिरीच्या मुरुडमध्ये 74.80 एकर इतकी जमीन आहे। तर मालाड आणि बोरिवलीमध्ये 1,000 स्क्वेअर फुटांचं घर आहे। अलिबागमध्ये पत्नीच्या नावावर फार्म हाऊस आहे। उत्पन्नाचं साधन वैयक्तिक पगार, घराचं भाडं आणि व्यावसायिक मिळकत असं दाखवण्यात आलेलं आहे। तर विविध कंपन्यांच्या शेअर्सची सुद्धा खरेदी त्यांनी केलेली आहे। नार्वेकरांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये या सगळ्या बाबी नमूद आहेत।